नायट्रिक ॲसिडपासून हे औषध तयार करतात. एक थेंब नायट्रिक ॲसिडचा घेतात आणि त्यात 99 थेंब अल्कोहोलचे टाकतात. त्यावर औषधीय प्रक्रिया करतात. त्यानंतर त्यातील एक थेंब घेतात. तो द्रव्य म्हणून वापरतात. त्यात 99 थेंब अल्कोहोल द्रावण म्हणून वापरतात आणि औषधीय प्रक्रिया करतात. असं 30 स्टेप केलं की हे औषध तयार होतं. ह्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप तामशी असतं. सततच्या वेदना, बराच काळपासून असणारे आजार यामुळे यांना अशक्तपणा येतो. वेदनांमुळे हे खूप संवेदनशील होतात व चिडचिड करतात. कायम बेचैन असतात, चिंताग्रस्त असतात. स्वतःच्या दुर्भाग्याविषयी यांना खूप राग असतो. स्वतःचं दुर्भाग्य स्वीकारण्यास असमर्थ असतात. त्यामुळे निराश झालेले असतात. संध्याकाळी यांचा मूड शक्यतो उद्विग्न आणि निराश असतो. स्वतःच्या आजाराविषयी खूप चिंता यांना असते. आजार बरा होईल की नाही? आजारामुळे मृत्यू होतो की काय? कशातच यांना आनंद होत नाही. अलिप्त राहतात लोकांपासनं. विसरळूपणा असतो. ह्या लोकांना शरीरावर ठिकठिकाणी चेहऱ्यावर, डोळ्यांवर, नाकावर, तोंडाशेजारी किंवा इतरत्र शरीरावरती मोस होतात. तपकिरी रंगाचे काही स्पॉट्स शरीरावरती उद्भवतात. यांच्या चेहऱ्यावर नाक, डोळे, तोंड किंवा टाचा किंवा शरीरावर इतरत्र बऱ्याच ठिकाणी भेगा पडतात. आवाजाच्या गोंगाटात किंवा थंडीत यांचे सर्व आजार वाढतात. मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी की कुठल्याही वाहनाने प्रवास करताना यांच्या आजारांचे सर्व लक्षणं कमी होतात. यांना थोडं बरं वाटते. शरीरावरच्या जखमा किंवा विविध आजारांचे स्राव, जसं नाकातनं येणारे स्राव, कानातनं येणारे स्राव, डोळ्यातनं येणारे स्राव, उलट्या, जुलाब, सर्वचे सर्व स्राव हिरवट पिवळसर, दुर्गंधयुक्त, काळपट लाल रक्त मिश्रित असतात. डोक्याला गारव्यात खूप डोकेदुखी होते. मळमळल्यासारखं होतं. डोळे सुजतात. टोचल्यासारख्या वेदना होतात. मात्र प्रवास करताना वाहनाने यांची डोकेदुखी कमी होते. यांना सर्वच्या सर्व वेदना टोचल्यासारख्या होतात. डोळ्यांना सूज येते. डोळे निस्तेज असतात. डोळ्यांच्या बाहुल्या विस्फारलेल्या असतात. डोळ्यातनं रक्तस्राव होतो. बऱ्याच वेळा हिरवट पिवळसर दुर्गंधयुक्त स्राव येतो. त्याने आग होते डोळ्यांची. नाकातनं गारव्यात टोचल्यासारखं जाणवतं. सर्दी होते. सर्दीचा स्राव हिरवट पिवळसर असतो. तपकिरी लाल काळपट रक्तमिश्रित असतो. त्याचा दुर्गंध येतो. चेहऱ्यावरती ठिकठिकाणी मोस असतात. कपाळावर, डोळ्यांवर, डोळ्यांच्या पापण्यांवर, शक्यतो वरच्या पापण्यांवर, नाकावर,
तोंडाशेजारी, इतरत्र सर्व भागांवर. चेहरा निस्तेज, पिवळसर, अशक्त हावभाव असलेला असतो, भयग्रस्त असतो. तोंडाला गारव्यामध्ये टॉन्सिल्सला सूज येते, अन्ननलिकेला सूज येते, त्यामुळे खाताना घास फसल्यासारखं वाटतं. स्वरयंत्राला सूज येऊन घसा बसतो. जिभेवर, तोंडाच्या आतील भागावर पांढरे जखमा होतात किंवा फोड येतात, अल्सर होतात. जास्त लाळेचा स्राव होतो. ह्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत. त्यामुळे तोंडातून खूप दुर्गंध येतो. टोचल्यासारख्या वेदना होतात. खाण्यात यांना तेलकट पदार्थ, चमचमीत पदार्थ खूप आवडतात. मात्र तेलकट पदार्थ, दूध यांचं ग्रहण केलं की यांना आंबट ढेकर येतात, हिरवट पिवळसर उलट्या होतात, मळमळल्यासारखं होतं, जठराला जखमा होतात, त्या टोचल्यासारख्या होतात, वेदना होतात त्यांना टोचल्यासारख्या. मात्र वाहनाने प्रवास करताना यांचा मळमळ किंवा उलट्यांचा त्रास कमी होतो. बद्धकोष्ठतेबरोबर फिशर, भगंदर, मूळव्याधाचा त्रास होतो. मूळव्याधाच्या त्रासाच्या दरम्यान यांना खूप वेदना होतात. त्यामुळे छाती धडधडते, त्याबरोबर खूप घाम येतो व हे भयग्रस्त होतात. हिवाळ्यात शिंका येतात, खोकला येतो, दिवसा हिरवट पिवळसर बेडके पडतात, मात्र रात्री कोरडा खोकला येतो. घरामध्ये यांचा खोकल्याचा त्रास कमी होतो व मोकळ्या हवेमध्ये वाढतो. पाठीचा कणा, मणके यामध्ये जास्त वेदना होतात, त्यामुळे हे पोटावरती झोपतात. कमरेत चमका निघतात, पावलांना खूप घाम येतो दुर्गंधयुक्त, हातावरती खूप मोस येतात. या लोकांना झोपेत भयानक स्वप्न पडतात, मात्र झोपेतून उठलं की ताजंतवानं फ्रेश वाटत नाही. एकंदरीत या सर्व आजारांमुळे यांना खूप अशक्तपणा आलेला असतो. शरीरातील दुर्गंध जास्त येत असतो. हिवाळ्यात पाणी कमी पिल्यामुळे प्रोस्टेट ग्रंथीला सूज येते व युरिनेशनला टोचल्यासारख्या वेदना होतात. लिंगावरच्या त्वचेला सूज येते, त्यामुळे युरिनेशनमध्ये अडथळे निर्माण होतात. स्त्रियांमध्ये परिश्रम केलेत की गर्भपिशवीतनं रक्तस्राव होतो. मासिक पाळीच्या वेळेस अंगावरनं जास्त जातं, काळपट लालसर रक्तस्राव असतो, इतर वेळी पांढरट असतो. मासिक पाळीच्या वेळेस जास्त चिंताग्रस्त असतात ह्या स्त्रिया. दातांना यांच्या वेदना होतात काहीही खाताना पिताना. दात किडतात, हिरड्यांना सूज येते, त्यातनं रक्तस्राव होतो, दुर्गंध येतो. एकंदरीत अशक्तपणा असणारं, कुपोषित
हेमोग्लोबिन कमी असणारं, सतत भयग्रस्त, चिंताग्रस्त असणारं व्यक्तिमत्व नायट्रिक ॲसिडच्या लोकांचं तयार होतं.